बर्थडेचं रिटर्न गिफ्ट मिळाले। इकडे शॉर्पनर आहे आणि इकडे इरेजर आहे, हो ना? चला, हाय हॅलो नमस्ते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ, तुमच्या मनातील सर्व चांगले स्वामी महाराज पूर्ण करू हीच स्वामींची मी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते। तर अद्वैतला आज एकदम बरं आहे। अद्वैत पहिल्यासारखा एकदम खडखडीत झालाय, हो ना? बोल हाय करा, हाय कर, प्लॅन किस दे। ए काय करू नको तिथं, खाली उतरा, चला चला कपडे बदल। तर चला आता आरूला मम्मी घेऊन आली स्कूल मधनं, कपडे वगैरे चेंज करायचे, लावून तोंड हात पाय धुवायचे। माझी देवपूजा चाललेली आणि मम्मी आली, आज उशीर झाला देवपूजेला। तर असं चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा। दिवसभरामध्ये जे काही चांगलं छान घडेल ते सगळं पॉझिटिव्ह तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। ब्लॉग कंटिन्यू करा। छान भाजी मिळाली आहे आणि आता वाटाणा सोलतोय। खाली भाजीवाला आला होता म्हणून गेले होते आणि हे परत असं सांगते कारण की मी ऑलरेडी आता 3दा शूट केलं आणि काही ना काही झालं म्हणून मग परत कट केला आणि आता परत अद्वैत चाललाय बंद करायला, हो ना? स्टँड लावलं की अद्वैत लगेच पळतो बंद करण्यासाठी, हो ना? अरू ते ठेवते जा आणि हे ठेवून दे तुझे ते चॉक आणि ते आणि अभ्यासाला घ्यायचं। तर खाली भाजीवाले काका आले होते आणि छान भाजी मिळाली। शिमला मिरची, फरसबी, वाटाणा, परत काय म्हणू, कांदे, भेंडी, गाजर आणि बटाटे एवढं सगळं घेतलंय आणि आता लवकरच आणि अद्रक आणि काही पडला सॉरी तर लवकरच आपली गाजराचा हलवा त्याची रेसिपी लवकरच मी अपलोड करेल आणि कदाचित शिमला मिरचीची सुद्धा करेल लवकरच। आणि बघितलं ना अद्वैत असं करतो, म्हणजे व्हिडिओ काढणं सुद्धा सोपं नसतं, एडिट करायची वगैरे गोष्ट खूप लांब, पण असं स्टँड लावलं ना की करून नाही देत। तर अशी छान छोटी छोटी शिमला मिरची घेतली मी भरून करण्यासाठी। मग बघू त्यावेळेस जर हा शांत असेल आणि रेसिपी जर शूट केली तर ती सुद्धा आपल्या चॅनलवरती येईल, हो ना अद्वैत? हो बोल, हो। आता हा बंद करायला येतोय, जावा केलं। आता मम्मी चालली आहे मांजरीला आणि आई जाणार पिंगळे वस्तीला, आम्ही जाणार घरी। तर कुठे आलेलो काय ते मगाशी जसं की मी म्हटलं मम्मीचं थोडं काम होतं म्हणून आलेलो, तर आई पण भेटल्या, मग आता आई चालल्यात घरी आणि आम्ही पण निघालोय घरी। चला बाय करा, बाय। थकून भागून घरी आल्यानंतर कोणाला वाटत नाही थोडासा का होईना पण चहा प्यावा। तर तसंच आता बाहेरनं आली आणि कुठे गेले होते हे सांगणारच आहे मी पुढे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा नक्की करा, छान छान कमेंटसुद्धा करा। तर इथे मी माझ्यासाठी चहा करते आणि आरूसाठी आणि आदूसाठी दूध गरम करायला ठेवलं आहे। अद्रकचा चहा मला खूप आवडतो, तुम्हाला कोणाकोणाला आवडतो अद्रकचा चहा ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर कुठे गेले होते हे सांगते आधी। मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक लेडीजनी थोडी का होईना पण सेविंग करावी आणि अर्थात प्रत्येक गृहिणी कमवेलच किंवा कमवती असेलच असं नसतं, पण प्रत्येक गृहिणीच्या हातामध्ये पैसा हा असतो। घर खर्चासाठी आपल्याला जे काही पैसे मिळतात त्यातनंच थोडी थोडी अमाऊंट बाजूला करून आपण काहीतरी सेविंग करू शकतो। मी माझा पहिल्यापासून स्वतःचा गल्ला वगैरे असं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आपण करत असतो, पण आज म्हटलं चला पोस्टात अकाउंट उघडूया। आधी एक अकाउंट होतं पण आरू झाल्यानंतर मग आमच्या आई त्या अकाउंट हे करायला लागल्या, म्हणजे त्या भरायला लागल्या पैसे। तर मग म्हटलं चला आदूच्या नावाने म्हणून परत एक अकाउंट ओपन करावं आणि छोटीशी सेविंग करावी। हे मला घर खर्चासाठी जे काही पैसे देतात त्यातनंच थोडे थोडे बाजूला करून थोडीशी घरामध्ये काटकसर करून असं मी एक ओपन केलं आहे 5 वर्षांसाठीचं, जिथे मी छोटीशीच अमाऊंट भरणार आहे, पण त्याचं नंतरनं जे काही मिळेल तर तो म्हणजे आनंद वेगळा असतो। आणि कसं ह्या छोट्या छोट्या सेविंग आपण केलं ना तर कधीतरी म्हणजे अडीअडचणीला कामं येते किंवा मग काही घ्यायचं असेल आपल्याला आपल्या आवडीचं किंवा कशासाठीही उपयोगी येतो। त्यामुळे शक्यतो सेविंग करत जा आणि मला आवडतं पर्सनली, त्यामुळे म्हटलं चला ही गोष्ट तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगितली। आणि ते समर्थ आला होता अभ्यास करायला आणि एकीकडे माझं काम चाललं होतं आणि एकीकडे त्याचा अभ्याससुद्धा घेत होते काम करता करताच।
आणि आता एक्झाम वगैरे आल्या ते आरूची पण एक्झाम जवळ आली आहे, पण आरू हल्ली जरा टंगळमंगळ करायला लागला आहे, पण तो लहान आहे अजून, त्यामुळे त्याच्या कलेकलेने घ्यावं लागतं. आणि सवसन झाली होती, 6:30 वाजले होते, तर म्हटलं चला दिवाबत्ती पण करून घ्यावी. अद्वैतला जेम्स दिले होते खायला आणि मी दिवाबत्ती करायला घेतली. आरूची मध्ये मध्ये लुडबुड चालू असते आणि तो कंटिन्यू खेळत असतो, दमत कसं नाही तेच मला समजत नाही. तर असं चला, मम्मी गेली आहे मांजरीला, उद्या येणार आहे ती परत, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती दिसेल. आत्ता इथून पुढे नाही दिसत ते, तुम्ही विचाराल परत मम्मी कुठे गेली, म्हणून सांगितलं की ती मांजरीला गेली आहे, उद्या येईलच म्हणून. आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते तुम्हाला हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगत जा, कारण की कसं तुम्ही कमेंट करून मला सांगितलं किंवा कळवलं तर मला समजणार आहे की आपण जे करतोय ते बरोबर आहे का, किंवा तुम्हाला ते आवडतं आहे का वगैरे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी, व्ह्यूज खूप छान येतात, पण प्लीज सगळ्यांनी एक तरी छोटीशी का होईना पण कमेंट करत जा. आणि आता मी स्वयंपाकाला लागली आहे आणि बहुतेक वेळा काय होतं, अद्वैतला घेऊन स्वयंपाक करावा लागतो. इथे मी आज मसाले भातच करणार होते शॉर्टकट, कारण की अद्वैत जरा किरकिर करत होता नंतरनं, मग म्हटलं चला जरा शॉर्टकट करूया, म्हणून चिराचिरी करून झाली सगळ्या भाज्यांची आणि अद्वैत रडायला लागला. मग त्याला शेवटी उचलून घेतलं आणि भात केला. पण बहुतेक वेळा काय होतं, बहुतेक लेडीज खूप चिडचिड वगैरे करतात मुलं त्रास द्यायला लागल्यावरती. शक्यतो तसं कधीच करायचं नाही. आपण म्हणजे ती सिच्युएशन आहे ना, आपण आनंदाने एक्सेप्ट करायची आणि आनंदाने जे काही करतोय ते करायचं, मग आपल्याला पण छान वाटतं आणि आपली चिडचिडसुद्धा नाही होत. अद्वैतला घेऊनच मी आज मग भात केला, पण मला जास्त काय असं हे वाटत नाही. आणि मुलांना सांभाळून ह्या गोष्टी आपल्याला करता पण आल्या पाहिजे, कारण की ते आपली मुलं आहेत आणि शेवटी आपल्यालाच त्यांना बघायचे. त्यामुळे चिडचिड न करता प्रत्येक लेडीजनी शांतपणे प्रत्येक सिच्युएशन हँडल केली पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. तर चला, मस्त मसाले भात माझा झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत